आमदार रवी राणा यांच्या लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्यानंतर जालन्यात महिला काँग्रेस आक्रमक. रवी राणा यांना पोस्टाने पाठवल्या बांगड्या. आमदार रवी राणा यांच्या वक्तव्याचा जालना जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने नोंदवलाय निषेध. आमदार रवी राणा यांच्या लाडकी बहीण योजनेवर केलेल्या वक्तव्यानंतर जालन्यात महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. जालना येथील महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान रवी राणा यांना पोस्टाने बांगड्या पाठवत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. आशीर्वाद म्हणून मला भरभरून मतदान करा, नाहीतर लाडक्या बहिणीच्या खात्यातील 1500 रुपये वापस घेणार असं विधान रवी राणा यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर महिलांमध्ये संताप पाहायला मिळत असून जालन्यात महिला काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे. 1500 रुपये रवी राणा यांच्या खिशातले नाहीयेत. गरीब महिलांचे मतदान मिळवण्यासाठी भाजप सरकारने महिलांना या योजनेचा आमिष दिला असल्याचा आरोप जालना जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदा पवार यांनी केलाय. पोस्टाने काय पाठवले आणि कोणाला बांगड्या पाठवले तुम्ही? भाजपच्या मुजवरखोर रवी राणाला आम्ही महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आज राखीऐवजी बांगड्या पाठवले. कारण की लाडक्या बहिणीला रवी राणा सभेतून आवाहन करतोय की मला जर तुम्ही मताच्या ऐवजी आशीर्वाद म्हणून मला भरभरून मतदान करा, नाहीतर लाडक्या बहिणीच्या खात्यातले 1500 रुपये मी वापस घेणार म्हणून स्पष्टपणे धमकी भर सभेतून रवी राणांनी माझ्या लाडक्या बहिणीला दिली आहे. 1500 रुपये रवी राणाच्या का बापाचे नव्हते का खिशातले नाहीये, म्हणून लाडक्या बहिणी योजनेतले 1500 रुपये वापस घेईन म्हणून धमकी देतो. भाजप सरकार ही फसवी सरकार आहे. ही फक्त योजनाच्या नावाखाली माझ्या गरीब महिलांचे मतदान बळगवण्यासाठी ही योजनेचा आमिष दिलेला आहे. आम्ही रवी राणाचा महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करतो आणि रवी राणाला ठणकावून सांगतो की जर लाडक्या बहिणीच्या 1500 रुपयाला हात लावला तर तुम्हाला भर चौकात काळा लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही.